नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। म्हसळकरांनो सावधान, शहरावर येऊ शकते पाणी टंचाईचे सावट। पाणी जपून वापरा। म्हसळा शहरावर पाणी टंचाईचे सावट येऊ शकते। या अभ्यासाने नगराध्यक्ष संजय कर्णिक आणि CEO विठ्ठलराव राठोड यांनी म्हसळा नगरपंचायतीतील नागरिकांना पाणी जपून वापरा हा सल्ला दिला आहे। म्हसळा नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना सद्यस्थितीत भापट बंधाऱ्यामधून पाणी पुरवठा सुरू आहे। वाढत्या उष्ण तापमानाने भापट बंधाऱ्यातील पाणी स्रोत आटल्यामुळे पाणीसाठा कमी झाला आहे। तसेच शहरातील गवळवाडी परिसर, वाऱ्याचा कोंड या भागात बोरिंगद्वारे पाणी पुरवठ्याची पर्यायी सोय आहे। काही भागाला होणारा पाणी पुरवठा सकलब बंधारा स्रोत आटल्याने कमी झाला आहे। म्हसळा शहराच्या आजूबाजूच्या जानसई, भापट, सावर, हिंगुळजादेवी, देहेन, चिखलप, देवधर या सर्व नद्यांचे पात्र जोराने आटू लागल्याने शहरातील बोरिंग, कूपनलिका यांचेही स्रोत आटल्याने म्हसळा शहरात पाणी टंचाईचे सावट कधीही येऊ शकेल असा अनुभवी नगरसेवकांचे आणि नागरिकांचे अभ्यासू म्हणणे आहे। शहरात अद्यापही पाबरे धरणातून उपसा करून पाणी पुरवठा सुरू केलेला नाही, त्यामुळे नवानगर प्राथमिक आरोग्य केंद्र, रेस्ट हाऊस, दिघी रोड तसेच शहरातील कन्याशाळा, लवासा परिसर, विद्यानगरी, ब्राह्मणआळी, सानेआळी, साळीवाडा, तांबटाळी, सोनाराळी, जुने नवीन तहसील कार्यालय, पोलीस कार्यालय, दिघी नाका, ग्रामीण रुग्णालय, तहसीलदार निवासस्थान, पंचायत समिती कार्यालय, कुंभारवाडा, बेलदारवाडी, ईदगाह अशा बहुतांश परिसरातील या भागात पाणी टंचाई भासण्याचा संभव आहे। यासाठी पाणी पुरवठा वेळेचे नियोजन करण्याचा पर्याय नगरपंचायतीने अवलंबला आहे। नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष आणि CEO यांनी केले आहे। नगरपंचायत माध्यमातून म्हसळा शहरातील सर्व नागरिकांना कळवण्यात येते की भापट बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी झाल्याने चालू महिन्यापासून शहरात सोडण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्याची वेळ बदल करून सकाळी 7 ते 9 व दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत अशी करण्यात येत आहे। याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी। तसेच नागरिकांनी नळांना थेट विद्युत मोटार लावू नये। नागरिकांच्या नळांना विद्युत मोटार लावलेले आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तरी नागरिकांनी पाणी जपून वापरावे व नगरपंचायतीला सहकार्य करावे ही दवंडीही देण्यात आली आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।